बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे। जप्त केलेल्या स्थावर 80% मालमत्ताचा लिलाव होणार आहे। लिलावामुळे राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावास मंजुरी मिळाली असून जप्त केलेल्या स्थावर 80% मालमत्ताचा लिलाव होणार आहे। त्यामुळे जर राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीडसह राज्यात 50 पेक्षा जास्त शाखा आहेत। यामध्ये शेकडो ठेवीदार असून त्यांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे। जादा व्याजदराचे आमिष दाखवून सुरेश कुटेसह संचालक मंडळांनी ठेवी परत केल्या नाहीत असा आरोप आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडहून उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर जप्त केलेल्या स्थावर 80% मालमत्तांचा लिलाव होणार आहे आणि त्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं कळतंय। काय सविस्तर आहे? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर ज्ञानराधा पतसंस्थेच्या राज्यभरात 50हून अधिक शाखा होत्या आणि यामध्ये हजारो ठेवीदारांनी आपले कोट्यवधी रुपये ठेवले होते। परंतु याच पतसंस्थेशी संबंधित असलेला दुसरा एक उद्योग होता कुटे उद्योग समूह, त्यावर आयकर विभागाची धाड पडली आणि ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या। यानंतर ज्ञानराधा पतसंस्थेत झालेला अपहार देखील समोर आला होता। आता या प्रकरणात या पतसंस्थेचे जे मुख्य प्रवर्तक होते, अध्यक्ष होते सुरेश कुटे, यांच्यावर जवळपास 74 गुन्हे दाखल झाले आणि सध्या ते कारागृहात आहेत। या दरम्यान आता या पतसंस्थेच्या मालकीच्या तसेच कुटे ग्रुपच्या मालकीच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचा लिलाव करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। आता या मालमत्तांचा लिलाव करून आता ठेवीदारांचे पैसे दिले जाणार आहेत। हजारो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला होता यामध्ये कोट्यवधी रुपये अडकल्यामुळे, परंतु आता कुठेतरी या लिलावाच्या प्रक्रियेला गती आल्यामुळे या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या कष्टाचे पैसे आता त्यांना परत मिळू शकणार आहेत। करण, नक्कीच उदय, ठेवीदारांच्या पैसे मिळण्याचा मार्ग नेमका केव्हा मोकळा होतोय पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।